मनोज जरांगेंचं भगवं वादळ मुंबईत धडकणारच। पोलिसांकडून आंदोलनासाठी 1 दिवसाची परवानगी। 5,000 आंदोलकांना सहभागी होता येणार। पण ते असं नाही, 1 दिवसाची नाही, जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहणार। मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलनाला परवानगी द्या। 1 दिवसाच्या परवानगीबाबत जरांगे पाटील नाराज। मुंबईकडे निघताना मनोज जरांगेंनी घेतली कुटुंबियांची भेट। पत्नी आणि मुलीला अश्रू अनावर, जरांगेही झाले भाऊ। मराठा आंदोलन करणार असतील तर ओबीसी ही मुंबईत आंदोलन करतील। लक्ष्मण हाकेंचा इशारा। तर मुंबईत दंगल घडवण्याचा जरांगेंचा डाव, नवनाथ वाघमारेंचा आरोप। 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे आरक्षणाबाबत गप्प का? दोघांची ही भूमिका सामाजिक तेढ निर्माण करणारी। राधाकृष्ण विखे पाटलांचा पवार आणि ठाकरेंवर निशाणा। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाचं आगमन। देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा। राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन। उद्धव ठाकरेंनीही सहकुटुंब घेतलं दर्शन। तब्बल 22 वर्षानंतर उद्धव राज यांच्या घरी। तुळजापूरमधील पुरातन विहिरीमध्ये गणेशाची स्थापना। 40 ते 50 फुटी दगडी विहिरीच्या कमानीत गणराज विराजमान। ऐतिहासिक पुरातन विहिरीच्या संवर्धनासाठी गणेश मंडळाचा उपक्रम। तलावातून वाजत गाजत गणरायाची पालखी मिरवणूक। रायगडच्या सालेगावचा अनोखा गणेशोत्सव। आणि सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पा विराजमान। मराठी कलाकार कलाधिपतीच्या भक्तीत लीन। अभिनेता गोविंदासह हिंदी कलाकारांच्या घरीही गणरायाचं जल्लोषामध्ये स्वागत।